जय शिवराय फ्रेंड्स. आता वाजत आल्यात रात्रीचे 12:15 आणि त्यात आमची पॅकिंगच चालू आहे. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आमची टॉप बॉक्सची कीज सापडत नाही आहे आणि आम्हाला अजून रायडिंग गिअर्स घालायचे आहेत आणि त्यात हे सर्व सामान आपल्या नंदीला अटॅच करायचं आहे. ही नवीन पद्धत बॉटलचा यूज करून हे चैन स्प्रे मारत आहेत. रायडिंग गिअर्स घालताना आम्हाला टॉप बॉक्सची चावे मिळाली आणि आता आम्ही नंदीला टॉप बॉक्स आणि पॅनियर्स अटॅच करत आहोत. चावी शोधता शोधता आमचा 1 तास वाया गेला. मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज जात आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर. आता वाजल्यात रात्रीचे 1. मंडे आज आणि आपण नंदीसोबत राईड स्टार्ट करत आहोत. पहिला आपण आपल्या देवीचं दर्शन करूया. आपण देवीचं दर्शन केलेलं आहे. राईड स्टार्ट होत आहे मुरगापासनं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर. आपली राईड स्टार्ट होत आहे आता आणि रात्रीचे वाजलेले आहेत 1:30 वाजलेले आहेत. हे आपला स्टॉप आहे हनुमान मंदिर. गणपती बाप्पा मोरया. पुढे जाऊन आपल्याला पेट्रोल पंप भेटेल तेव्हा पॉवर पेट्रोल फुल करून घेऊया. ओके, थँक्यू. पहाटचे 4 वाजले की चहा पितात. हे रायगड आहे. ट्रॅफिक इथे आहे. पण मुंबई पुणे हायवेवर आहोत आणि स्वीटला खूप झोप आली होती त्यामुळे इथे थोडा वेळ आराम केला गाडीवरच. आता वाजल्यात सकाळचे 7 आणि आम्ही आता निघत आहोत इथून रायगडसाठी. इथून रायगड आहे 148 किलोमीटर. त्याला आपण आता राईड स्टार्ट करू. खूप भूक लागले, काहीतरी नाश्ता करून घेतो. आपण आता हॉटेल त्रिमूर्तीमध्ये नाश्ता करायला जातो. आता आमचा नाश्ता झालेला आहे. आता मी रायगडसाठी निघतात. आता पॉवर पेट्रोल आहे. पॉवर नाही.
कसं लिटर आहे? हा 104 रुपये. का 5 लिटर? फायनली आम्ही पोहोचलो स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वारपर्यंत. इथून रायगड 26 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजेच अर्ध्या तासाचा वेळ. इथे आम्ही थांबलो आहेत 10-15 मिनटं, कारण रस्त्याचं काम चालू आहे इथे. आपण आता आहोत रायगडाच्या पायथ्याशी. आपण आता नदीला इथे पाठ करून जात आहोत रायगडावर. रायगडावर जाण्यासाठी 3 रस्ते आहेत. एक नाणे दरवाजा, चित्त दरवाजा आणि नक्की. आपण आता जात आहोत चित्त दरवाजावर. पायऱ्यांचं काम चालू आहे, त्यामुळे ही पायवाट, इथून पायवाट चालू केली आहे गडावर पोहोचण्यासाठी. आपण आता जवळपास तटबंदीपर्यंत पोचलेलो आहोत. गडाच्या पायथ्यापासून महादरवाजापर्यंत पायरे 1400 पायऱ्या आहेत. आणि आता पायऱ्यांचं काम चालू आहे, त्यामुळे त्यांनी पायऱ्या वाढवल्या आहेत. तर पायऱ्या आता 1600 आहेत. आपण आता महादरवाजापर्यंत पोचणार आहोत. आपण चित्त दरवाजातून आता आपण पोहोचलेलो आहोत महादरवाजापर्यंत. किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजेच राज्याभिषेकाच्या घटनेचा साक्षीदार म्हणजेच श्रीमान रायगड किल्ला. या दरवाजाची रचना U-टर्न आहे. शिवकाळात या बांधकामाला गोमुख पद्धतीचं बांधकाम म्हटलं जायचं. अतिशय भक्कम आणि सुस्थितीत बांधकाम आपल्याला आजही इथे पाहायला मिळतं. आपण बघू शकतात, हा माझ्या पाठी आहे हत्ती तलाव. पूर्वीच्या काळी हत्तींना आंघोळ करण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी इथे सोय होती. शिरकाई देवीचं मंदिर आहे. आपण आता जात आहोत शिरकाई देवीच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी. ही आहे बाजारपेठ. बाजारपेठ पाहाल तर खांद्याच्या बरोबरीला येते, कारण त्यावेळी घोड्यावरून बाजार केला जायचा आणि ज्यांच्याकडे घोडे नसायचे ते अशा पायऱ्यावरून बाजार करायचे, त्यामुळे बाजार करणं सोपे होते. हे आहे टकमक टोक. पूर्वीच्या काळी स्वराज्याचे जे गद्दार होते किंवा स्वराज्याच्या विरोधात जे काम करायचे त्यांना याच टकमक टोकावरून कडेलोट केला जात असे. त्यांना खाली ढकलून दिलं जात असे. खरं तर अशी भयंकर शिक्षा देण्याची शिवरायांच्या काळात एक पद्धत अस्तित्वात होती आणि म्हणूनच स्वराज्याच्या विरोधात गद्दारी करायची कोणाची हिंमत व्हायची नाही. हे आहे जगदीश्वराचं मंदिर. श्री छत्रपती शिवाजी महाराज दररोज सकाळी
आणि संध्याकाळी जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. खरं तर ही किल्ल्यावरील पवित्र जागांपैकी एक जागा आहे. जगदीश्वराच्या समोरच्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे. हिरोजी इंदुलकरांनी 14 वर्ष रायगड बांधण्यासाठी खर्ची घातली. त्यानंतर हे मंदिर उभं राहिलं. जगदीश्वराच्या मंदिराच्या वरच्या बाजूने पाहाल तर त्याची रचना आपल्याला थोडी मशिदीसारखी वाटते, परंतु ही अशी रचना करण्यामागे सुद्धा महाराजांचा काहीतरी उद्देश होता. म्हणजे जर खालून शत्रूने जर पाहिलं तर ते मंदिर न वाटता त्यांना असं वाटलं पाहिजे की ती एखादी मशीदच असावी, ते त्यांचंच मंदिर आहे की काय अशी त्यांना खात्री पटली तर ते त्यावर हल्ला करणार नाहीत, तोडफोड करणार नाहीत. यासाठी अशा प्रकारची रचना करण्यात आली होती. जगदीश्वराचं जे मंदिर आहे त्यामध्ये भगवान शंकराची पिंड आहे, जी स्वतः शिवाजी महाराजांनी रायगड बांधताना आतमध्ये बसवली होती. याच पिंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेला आहे. हे आहे होळीचं माळ. पूर्वीच्या काळी शिमग्याच्या दिवशी ह्याच ठिकाणी होळी खेळली जायची. एक मोठी होळी पेटवली जायची. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हाताने एक नारळ टाकायचे. मग पेटत्या होळीमधून जो कोणी मावळा नारळ हाताने बाहेर काढेल त्याला छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हातामधला 1.25 किलो सोन्याचा कडा बक्षीस म्हणून देत असत. ह्या पद्धतीची प्रथा त्यावेळी होळीच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित होती. पुढे आपण इमारत पाहत होते, म्हणजेच नगरखाना. नगरखानाची उंची 52 फूट इतकी आहे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी सनई, चौघडे आणि नगारे वाजवले जायचे, म्हणून याचं नाव नगरखाना असे आहे. नगरखानातून पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार आणि महाराजांचे सिंहासन पाहायला मिळते. राज्याभिषेक सोहळ्यासाठी या ठिकाणी 32 मानाचे सुवर्ण सिंहासन साकारण्यात आले होते. आपल्या महाराजांचं दर्शन करून झालेलं आहे आणि खूप रात्र झाले, त्यामुळे व्हिडिओ नाही कॅप्चर करता आले सर्व. आता आपण रोपवे मार्गे जात आहोत, कारण गडाचे दरवाजे बंद झालेले आहेत. पोहोचले आम्ही गडाच्या पायथ्याशी. इथून रायगड पायथ्यावर आलो आहोत चित्ता दरवाजाकडे. इथे आपण आपले रायडिंगचे गिअर ठेवले होते. गिअर्स घालून आपण जात आहोत 100 किलोमीटर. त्यानंतर तिथे आपण स्टे करणार. शिवप्रसाद स्नॅक्स कॉर्नरमध्ये रायडिंगचं सामान ठेवलं होतं. या काकांनी आपल्याला सामान ठेवण्यात मदत केली. थँक्यू काका. थँक्यू काका. चला आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आपण निघत आहोत रायगड पायथ्यावरून. इथे पूर्ण स्लोप आहे, त्यामुळे गाडी न्यूट्रलवर ठेवून आपोआप जात आहे गाडी. आपण रायगडमध्ये कोंडेतर इथे राजयोग हॉटेलमध्ये आहोत. तिथे आपण आता डिनर करत आहोत. कुठली थाळी आहे? चिकन थाळी. आणि आपण त्यांच्या हॉटेलमध्ये टेंट लावून स्लीपिंग करतात. चिकन थाळी खाऊन